11वी-12वी मॅथचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुसर मॅथमॅटिक्स क्लासेस या चॅनलला आज सबस्क्राइब आपल्याला एक्सरसाइज 1.1 आपण स्टार्ट केलेली आहे. आता त्यातलं एक 4th नंबर लेक्चर आहे. आता पहिल्या लेक्चर मध्ये आपण इंट्रोडक्शन घेतलं होतं डिफरन्शिएशनचा. त्याच्यानंतर सेकंड लेक्चर मध्ये एक्सरसाइज 1.1 स्टार्ट केली. त्यातला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह केला. नंतर थर्ड नंबरच्या लेक्चर मध्ये एक्सरसाइज 1.1 मधला सेकंडचा क्वेश्चन घेतला आणि आता एक्सरसाइज 1.1 मधला आपला क्वेश्चन घ्यायचा आहे थर्ड नंबर. आता या क्वेश्चन थर्ड मध्ये तुम्हाला जे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे ते असणार आहे तुमचे डिफरन्शिएशनच्या रूल वर सॉल्व्ह करायचे. म्हणजे तुम्हाला दोन फंक्शन देईल, त्याचे ऍडिशन देईल, मग त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. परत दोन फंक्शन देईल, त्याचा सबट्रॅक्शन असेल, त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. नंतर दोन फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये असेल, त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. अजून लास्टला जर दोन फंक्शनचा क्वोशंट म्हणजे डिव्हिजन दिलं असेल तर त्याचा पण डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. तर मग आता ऍडिशन साठी काय करायचं आहे, जर दोन फंक्शनची ऍडिशन आली म्हणजे u प्लस v तर काय करायचं, दोन्हीचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट काढा आणि त्याची ऍडिशन असणार. नंतर दोन फंक्शनचा जर सबट्रॅक्शन असेल आणि त्याचा जर डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे म्हणजे काय असणार फॉर्म्युला, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. आता नंबर थर्ड, आता दोन फंक्शनचं जर तुम्हाला मल्टिप्लिकेशन दिलं आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह जर फाइंड करायचा तर काय करणं पडणार आहे पहा, दोन फंक्शन आहेत u अँड v म्हणजे फर्स्ट फंक्शन आणि सेकंड फंक्शन, याचा हे दोन्ही मल्टिप्लिकेशन मध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. म्हणजे काय करा पहा, पहिलं फर्स्ट फंक्शन नंतर सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे, नंतर प्लस सेकंड फंक्शन आणि फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे मल्टिप्लिकेशन आलं तर सेकंड फंक्शन आधी लिहायचं, म्हणजे फर्स्ट फंक्शन आधी लिहायचं, त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह काढायचा सेकंड फंक्शनचा, नंतर प्लसचं साइन, नंतर सेकंड फंक्शन आणि फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असणार मल्टिप्लिकेशन रूल. नेक्स्ट, जर दोन फंक्शनचं जर तुम्हाला डिव्हिजन दिलं आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे त्यासाठी काय करणार पडेल पहा, सेकंड फंक्शन लिहा, नंतर फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करा, नेक्स्ट मायनस, नंतर फर्स्ट फंक्शन परत सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह अपॉन सेकंड फंक्शनचा काय करायचं आहे स्क्वेअर. म्हणजे काय असेल, सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन अपॉन सेकंड फंक्शनचा स्क्वेअर. म्हणजे या रूल वर तुम्हाला काय फाइंड करायचं आहे तर डेरिव्हेटिव्ह. फक्त रूल लक्षात ठेवा, फक्त मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचा रूल डेरिव्हेटिव्ह मध्ये इम्पॉर्टंट आहे. आता या रूल वर तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. क्वेश्चन नंबर 3. आता काय करायचं आहे पहा, आपण वन बाय वन एक एक एक्झाम्पल सॉल्व्ह करू आणि काही एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क म्हणून सॉल्व्ह करायचे. तर यातला आता फर्स्ट क्वेश्चन आहे पहा, x² + 4x + 1 ची पॉवर 3 प्लस नेक्स्ट x³ - 5x - 2 परत या ब्रॅकेटची पॉवर किती आहे 4. त्याचा पण काय फाइंड करायचं आपल्याला, डेरिव्हेटिव्ह मध्ये डिफरन्शिएशन. आता पहा, दोन फंक्शन दिले, एक पहिलं आणि हे सेकंड, दोन्हीची काय दिली तर ऍडिशन. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट ऍडिशन रूल यूज करायचा म्हणजे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड करू आपण ऍडिशनचा सिम्बॉल टाकून. नेक्स्ट परत पहा, या फंक्शनची पॉवर 3 दिले, या फंक्शनची पॉवर किती दिले 4. मग आपल्याला पहिला या पॉवरचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करणं पडेल, नंतर पॉवरचा डेरिव्हेटिव्ह झाल्यावर ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह, तर त्या ठिकाणी पॉवरचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा, नंतर नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. पहा सोल्युशन मध्ये काय करायचंय, पहिले लेट लिहू आपण y इक्वल टू काय होईल, लेट y इक्वल टू x² प्लस हे 4x प्लस 1 याची पॉवर किती होईल 3. नेक्स्ट प्लस परत हे x³ - 5x - 2 याची पण पॉवर किती असणार आहे आता तर 4 असणार आहे. आता नेक्स्ट करायचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय लिहायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग y चा डेरिव्हेटिव्ह काय होईल, dy अपॉन dx. नेक्स्ट इक्वल टू परत डेरिव्हेटिव्हचा फाइंड करायचा, नेक्स्ट प्लसचा साइन परत त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. म्हणजे काय होईल या ठिकाणी d/dx ऑफ इन ब्रॅकेट हा x² प्लस हे 4x नेक्स्ट प्लस 1 याची पॉवर किती होईल 3. नेक्स्ट प्लस परत आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा म्हणजे d/dx ऑफ हा x³ - 5x - 2 याची पॉवर किती होईल तर 4. मग आता पहा, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करू, त्याच्यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह. आता ब्रॅकेट मध्ये काय दिले, x² + 4x + 1. तर या पूर्ण ब्रॅकेटला आपण x कन्सिडर करू, म्हणजे काय होईल x ची पॉवर 3. म्हणजे फॉर्म्युला कोणता यूज करायचा, x⁴n इक्वल टू काय फॉर्म्युला आहे n आणि x ची पॉवर n - 1. म्हणजे पॉवर समोर येते आणि 1 न पॉवर कमी होती. म्हणजे काय होईल, ही पॉवर 3 समोर येईल,
3 पॉवर समोर आल्यावर काय राहील ब्रॅकेटची पॉवर 3 - 1 म्हणजे काय होईल x स्क्वेअर प्लस हे 4x प्लस 1 याची पॉवर काय होईल आता 3 - 1. आता आपण या पॉवरचा डेरिव्हेटिव्ह फाइंड केला तर काय लगायचा या ब्रॅकेटचा म्हणजे या ठिकाणी काय होईल परत d/dx ऑफ आता या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करणे म्हणजे x स्क्वेअर प्लस 4x नेक्स्ट प्लस 1 हे झालं तर पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट सेकंड आता परत काय दिलं ब्रॅकेट मध्ये x क्यूब - 5x - 2 परत या ब्रॅकेटला x कन्सिडर करू म्हणजे x ची पॉवर किती होईल 4 परत x रेज टू पॉवर यांचा फॉर्म्युला यूज करायचा म्हणजे पॉवर समोर आणि एक ना पॉवर कमी म्हणजे किती होईल या ठिकाणी हे 4 पॉवर समोर येईल आणि एक ना पॉवर कमी होईल म्हणजे काय होईल x क्यूब - 5x हे -2 याची पॉवर काय होईल 4 - 1. आता परत पहा या ब्रॅकेटच्या पॉवरचा डेरिव्हेटिव्ह फाइंड केला पण ब्रॅकेट मध्ये टर्म आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा राहिला म्हणजे काय होईल परत d/dx ऑफ त्याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल हा x क्यूब - 5x - 2. आता पहा नेक्स्ट काय होईल इक्वल टू हे 3 इन ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 नेक्स्ट 3 - 1 पॉवर किती होईल आता 2. आता डेरिव्हेटिव्ह काढायचा काय याचा ब्रॅकेट मधला टर्मचा d/dx ऑफ x स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह परत x रेज टू पॉवर यांचा फॉर्म्युला यूज केल्यावर 2 समोर येईल म्हणजे काय होईल 2x आणि x ची पॉवर काय होईल एक न कमी म्हणजे 2 - 1 म्हणजे 1 म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय होईल डायरेक्ट 2x. नेक्स्ट 4x चा डेरिव्हेटिव्ह प्लस 4 नेक्स्ट काय दिले प्लस 1 म्हणजे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती राहतो 0 नाही लिहिलं तरी चालेल प्लस नेक्स्ट परत हे 4 इन ब्रॅकेट काय होईल x क्यूब - 5x - 2 याची पॉवर किती होईल 4 - 1 3. नेक्स्ट परत डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे ब्रॅकेट मधला काय दिले x ची पॉवर 3 म्हणजे एक न पॉवर समोर परत एक न पॉवर कमी म्हणजे काय होईल x ची पॉवर 2 3 - 1 म्हणजे 2. नेक्स्ट -5x चा डेरिव्हेटिव्ह -5 नेक्स्ट काय दिलं -2 म्हणजे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय राहतो 0 नाही लिहिला तरी चालेल म्हणजे हा होईल d/dx म्हणजे हा झाला या क्वेश्चनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे सिंपल आहे. फक्त पहिला काय दिलं होती आपल्याला पॉवरचा डेरिव्हेटिव्ह फाइंड केल्यानंतर जे ब्रॅकेट राहिला होता त्याचा डेरिव्हेटिव्ह पण फाइंड केला त्याला पहिल्या नंबरचा क्वेश्चनचा सोल्युशन म्हणजे क्वेश्चन 3 मधला पहिला क्वेश्चन. आता नेक्स्ट सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिले 1 + 4x ची पॉवर 5 आहे. नेक्स्ट 3 + x - x स्क्वेअर याची पॉवर किती दिली 8. या ठिकाणी परत दोन फंक्शन दिले पण या ठिकाणी ऍडिशन नाहीये सबट्रॅक्शन नाहीये म्हणजे काय दिले मल्टिप्लिकेशन म्हणजे दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन दिले म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह आता काय करायचा आहे फाइंड म्हणजे हे होईल पहिलं फंक्शन u नेक्स्ट हे होईल सेकंड फंक्शन v म्हणजे दोन फंक्शनचं काय दिले मल्टिप्लिकेशन म्हणजे कोणता रूल यूज करायचा आहे d/dx ऑफ u into v म्हणजे हा रूल यूज करायचा आहे मल्टिप्लिकेशनचा रूल काय आहे फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन म्हणजे u डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजे आता आपल्याला सॉल्व्ह करायचं. आता पहिले काय करू आपण लेट y इक्वल टू लिहू लेट सोल्युशन मध्ये काय होईल लेट y इक्वल टू 1 + 4x ची पॉवर 5 इंटू नेक्स्ट काय होईल 3 + x - x स्क्वेअर याची पॉवर किती होईल 8. हे होईल u फंक्शन आणि हे होईल v फंक्शन. आता डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे म्हणजे काय होईल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता मल्टिप्लिकेशनचा रूल यूज करायचा आहे. मग आता काय दिलं फर्स्ट फंक्शन u म्हणजे u सेम लिहा u ची व्हॅल्यू काय 1 + 4x ची पॉवर 5 म्हणजे इक्वल टू काय होईल या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह dy/dx. आता u म्हणजे फर्स्ट फंक्शन 1 + 4x ची पॉवर 5 म्हणजे या ठिकाणी होईल 1 + 4x ची पॉवर 5. नेक्स्ट काय दिले डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह काय काढायचा आहे v चा म्हणजे v वाली टर्म कोणती आहे 3 + x - x स्क्वेअर म्हणजे d/dx ऑफ कायचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे 3 + x - x स्क्वेअर आणि याची पॉवर किती आहे 8. नेक्स्ट काय दिले प्लसचं साइन प्लस नेक्स्ट v आता v ची टर्म कोणती सेकंड फंक्शन x 3 + x - x स्क्वेअर ची पॉवर 8. या ठिकाणी लिहू आपण 3 + x - x स्क्वेअर याची पॉवर 8. नेक्स्ट काढायचा आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ u डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजे काय होईल d/dx ऑफ काय दिले u म्हणजे काय दिले आपल्याला 1 + 4x ची पॉवर 5 1 + 4x याची पॉवर 5. ज्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह काढायचा
ते सॉल्व्ह करू आणि बाकीचे रिमेनिंग कॉन्स्टंट ठेवू. म्हणजे इक्वल टू 1 प्लस 4x ची पॉवर किती 5 आहे सेम. 1 प्लस 4x ची पॉवर 5 हे सेम राहणार आहे. नेक्स्ट काय फाइंड करायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर ची पॉवर 8. पॉवर 8 दिले म्हणजे पूर्ण फंक्शनला एक्स कन्सिडर करू. म्हणजे एक्स ची पॉवर 8 म्हणजे पहिला पॉवरचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करू नंतर ब्रॅकेटचा. आता एक्स ची पॉवर 8 म्हणजे एक्स रेज टू पॉवर n चा फॉर्म्युला म्हणजे काय होईल 8 आणि x च्या ठिकाणी काय होईल 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर. नेक्स्ट पॉवर काय होईल आता n मायनस 1 म्हणजे 8 मायनस 1. आता आला पॉवरचा डेरिव्हेटिव्ह तर आले काय ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करणे म्हणजे या ठिकाणी होईल डी बाय dx ऑफ कायचा डेरिव्हेटिव्ह राहिला तर 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह राहिला. नेक्स्ट काय दे प्लस नेक्स्ट 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर ची पॉवर 8 हे सेम टर्म म्हणजे या ठिकाणी काय होईल 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर याची पॉवर 8 ही सेम टर्म राहील. नेक्स्ट काय होईल 1 प्लस 4x ची पॉवर किती दिले 5. याचा आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. मग परत x रेज टू पॉवर n चा फॉर्म्युला म्हणजे या ठिकाणी काय होईल 5 पॉवर समोर येईल म्हणजे काय होईल 1 प्लस 4x याची पॉवर किती होईल आता n मायनस 1 म्हणजे 5 मायनस 1. आता आपण पॉवरचा डेरिव्हेटिव्ह फाइंड केला राहिला काय याचा 1 प्लस 4x चा म्हणजे d बाय dx ऑफ 1 प्लस 4x म्हणजे आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. म्हणजे इक्वल टू पहा हे 1 प्लस 4x याची पॉवर ही 5 8 समोर लिहितो 8. नेक्स्ट काय राहील 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर याची पॉवर काय होईल 8 मायनस 1 म्हणजे 7. आता डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आपल्याला. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 म्हणजे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1 आणि मायनस साइन परत एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला जर यूज केला किती होईल 2x. नेक्स्ट प्लस साइन नंतर 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर ची पॉवर 8 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर ची पॉवर 8. नेक्स्ट 5 हे समोर लिहितो या ठिकाणी होईल 5 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर ची पॉवर 8. नेक्स्ट 1 प्लस 4x ची पॉवर किती होईल 5 मायनस 1 म्हणजे 4. नंतर बरं डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस 4x 1 चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस 4x चा डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे 4. नेक्स्ट पहा इक्वल टू आता पहा ही पहिली टर्म आणि ही सेकंड टर्म. आता दोन्ही टर्म मध्ये काय का सेम आहे 1 प्लस 4x या ठिकाणी पॉवर आहे 5 या ठिकाणी 1 प्लस 4x या ठिकाणी पॉवर 4. आता या दोन्हीतून आपल्याला एक कॉमन काढायचं आहे म्हणजे या ठिकाणी 1 प्लस 4x ची पॉवर 4 आहे या ठिकाणी 1 प्लस 4x ची पॉवर 5 आहे म्हणजे 1 प्लस 4x याची पॉवर किती या ठिकाणी 5 या ठिकाणी 4 म्हणजे कॉमन का निघाल 1 प्लस 4x ची पॉवर 4. म्हणजे राहिलं काय आता फक्त हे 8 या ठिकाणी पॉवर 5 होती 4 कॉमन काढली एक राहिली मग म्हणजे काय राहिलं 1 प्लस 4x. नेक्स्ट परत अजून काय कॉमन निघू शकतं बा इक्वल टू या ठिकाणी दिले 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर ची पॉवर 7 या ठिकाणी दिले 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर ची पॉवर 8 म्हणजे कॉमन काय निघाल परत 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर याची पॉवर काय कॉमन निघणार आहे 7. आता पहा 1 प्लस 4x ची पॉवर 4 कॉमन काढली. नेक्स्ट 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर ची पॉवर 7 कॉमन काढली म्हणजे काय राहिलं 8 1 प्लस 4x. नेक्स्ट ही पॉवर तर पूर्ण आपण कॉमन काढली. नेक्स्ट काय राहिलं फक्त 1 प्लस 2x. नेक्स्ट काय राहील परत ते प्लस या ठिकाणी 5 या ठिकाणी काय दिले 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर ची पॉवर 8 पण कॉमन किती काढली पॉवर 7 म्हणजे एक पॉवर राहिली म्हणजे काय राहिलं 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर. नेक्स्ट 1 प्लस 4x ची पॉवर 4 ते पण कॉमन काढलं तर राहिला काय इंटू 4 म्हणजे इक्वल टू काय होईल पहा हे 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर. नेक्स्ट सेकंड ब्रॅकेट मध्ये 1 प्लस 4x ची पॉवर 4 इंटू परत हे 8 इन ब्रॅकेट. आता तुम्ही 1 प्लस 4x ना 1 मायनस 2x ला मल्टिप्लिकेशन पण करू शकता. मल्टिप्लिकेशन नाही केलं तर चालेल आणि केलं तरी चालेल. आपण सेम ठेवू 1 प्लस 4x. नेक्स्ट 1 मायनस 2x. नेक्स्ट प्लस 5 into 4 20. नेक्स्ट 3 प्लस x मायनस x स्क्वेअर
हे झालं या क्वेश्चनचं सोल्युशन. अजून पहा या ठिकाणी 8 आहे, या ठिकाणी 20 आहे, म्हणजे तुम्ही अजून 4 पण कॉमन काढू शकता, नाही काढले तरी चालेल. म्हणजे dy/dx म्हणजे या क्वेश्चन थोडं मल्टिप्लिकेशन रूल यूज करायचा आहे आणि डेरिव्हेटिव्ह बरोबर सॉल्व्ह करायचा. म्हणजे पहिला पॉवरचा डेरिव्हेटिव्ह, त्यानंतर जे ब्रॅकेट आलं त्याचा डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट फक्त कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करताना करेक्शन पाहायचंय, बरोबर सॉल्व्ह करायचं. हे होईल सेकंड नंबरच्या क्वेश्चनचं सोल्युशन. नेक्स्ट जो आपला थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे तो काय दिले पहा, x/√7 - 3x म्हणजे याचा पण आपला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. आता या ठिकाणी दोन फंक्शन दिले, पहिलं फंक्शन आहे x हे u आणि सेकंड फंक्शन कोणतं आहे √7 - 3x म्हणजे हे होईल v. आता दोन फंक्शनचं काय दिलं या ठिकाणी डिव्हिजन, म्हणजे डिव्हिजनचा रूल यूज करायचा आहे, म्हणजे d/dx ऑफ u/v. आता u/v चा रूल मी सांगितला होता काय होता तर की सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस नेक्स्ट काय होतं फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन आणि अपॉन सेकंड फंक्शनचा स्क्वेअर. म्हणजे हा फॉर्म्युला तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायला यूज करायचा आहे. म्हणजे आता पहा सोल्युशनमध्ये काय होईल, पहिलं लेट म्हणजे काय होईल, लेट y इक्वल टू ही टर्म घेऊ आपण पूर्ण x अपॉन अंडर रूट काय होईल 7 मायनस हे 3x म्हणजे हे होईल u/v टाईपचं. बरोबर आहे. आता आपण डिव्हिजनचा रूल यूज करू, काय दिले वायचा डेरिव्हेटिव्ह काय होईल dy/dx इक्वल टू आता काय दिले v, मग v वाली टर्म कोणती आहे अंडर रूट हे 7 मायनस 3x. नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे d/dx ऑफ आता u ची टर्म कोणती आहे x. नेक्स्ट काय होईल मायनस u परत u ची टर्म कोणती आहे x. नेक्स्ट काय होईल डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजे d/dx ऑफ तर v आता v चं फंक्शन कोणतं आहे अंडर रूट 7 मायनस 3x हे झालं अंडर रूट. नंतर काय दिले अपॉन v स्क्वेअर. आता v स्क्वेअर म्हणजे काय होईल अंडर रूट v ची टर्म 7 मायनस 3x आणि याचा काय होईल या ठिकाणी स्क्वेअर. आता आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड करू इक्वल टू नेक्स्ट हे सेम टर्म अंडर रूट 7 मायनस 3x 7 मायनस 3x. नेक्स्ट काय दिले मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ x, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ x किती असतो 1. नेक्स्ट मायनस परत हा x. नेक्स्ट काय फाइंड करायचा आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 मायनस 3x. मग आता डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 मायनस 3x मग 7 मायनस 3x ला आपण x कन्सिडर करू. मग अंडर रूट x चा डेरिव्हेटिव्ह काय राहतो 1/2 अंडर रूट x. अंडर रूट x चा डेरिव्हेटिव्ह 1/2 अंडर रूट x. आता x च्या ठिकाणी काय दिले 7 मायनस 3x. नेक्स्ट परत करायला आता आपण अंडर रूटचा डेरिव्हेटिव्ह फाइंड केला, राहिली कोणती अंडर रूट मधली टर्म म्हणजे d/dx ऑफ काय होईल 7 मायनस 3x परत अपॉन काय दिले अंडर रूट 7 मायनस 3x चा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. मग आता काय राहिलं पहा अंडर रूट 7 मायनस 3x मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे इक्वल टू काय राहिलं अंडर रूट 7 मायनस 3x. नेक्स्ट मायनस परत हा x परत हे अपॉन हे 2 अंडर रूट परत राहिले 7 मायनस 3x. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 म्हणजे 0. नेक्स्ट मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x 3 परत अपॉन काय होईल आता काय दिलं कोणती टर्म राहिली होती हे 7 मायनस 3x. या ठिकाणी स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल करायला होतं 7 मायनस 3x म्हणजे अपॉन परत 7 मायनस 3x. आता एक क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण सॉल्व्ह करून घेऊ. नेक्स्ट अंडर रूट 7 मायनस 3x मल्टिप्लाय बाय 2 अंडर रूट 7 मायनस 3x म्हणजे इक्वल टू काय होईल हे अंडर रूट 7 मायनस 3x मल्टिप्लाय बाय परत हे 2 अंडर रूट 7 मायनस 3x मायनस परत याच्या डिनॉमिनेटरला किती असणार आहे 1 मल्टिप्लाय बाय 3 इंटू मायनस 3x काय होईल या ठिकाणी हे मायनस 3x परत अपॉन काय राहिलं हे 1 मल्टिप्लाय बाय अंडर रूट 7 मायनस 3x परत हे अंडर रूट 7 मायनस 3x परत आपण मधली टर्म कोणती आहे 7 मायनस 3x इक्वल टू नेक्स्ट आता या ठिकाणी काय दिलं अंडर रूट 7 मायनस 3x या ठिकाणी परत दिलं अंडर रूट 7 मायनस 3x म्हणजे काय होईल अंडर रूट 7 मायनस 3x चा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे काय राहिलं 7 मायनस 3x परत हे मल्टिप्लाय बाय 2 नेक्स्ट मायनस आणि मायनस 3x प्लस 3x अपॉन परत हे 2 नेक्स्ट काय होईल आता
हे √7 - 3x आणि या ठिकाणी काय दिले 7 - 3x म्हणजे या ठिकाणी याची पॉवर 1 आणि याची पॉवर किती होईल 1/2 म्हणजे टोटल पॉवर किती झाली 7 - 3x ची पॉवर 3/2 इक्वल टू सॉल्व करू 2 न मल्टिप्लाय करू हे किती होईल 14 2 मल्टिप्लाय बाय -6x हे +3x परत हे अपॉन 2 आणि काय होईल 7 - 3x ची पॉवर 3/2 मग इक्वल टू परत हे 14 -6x + 3x -3x अपॉन परत हे 2 आणि सेम टर्म कोणती राहिली 7 - 3x ची पॉवर किती होईल 3/2 हा झाला या क्वेश्चनचं सोल्युशन म्हणजे आन्सर किती आलं 14 - 3x अपॉन 2 7 - 3x याची पॉवर किती होईल 3/2 आता क्वेश्चनमध्ये काय दिलं होतं दोन फंक्शन याचं डिव्हिजन मग डिव्हिजन रूल यूज केला आपण डिव्हिजन रूल यूज केल्यावर काय होईल एक्सचा डेरिव्हेटिव्ह त्याच्यानंतर √7 - 3x चा डेरिव्हेटिव्ह √चा डेरिव्हेटिव्ह 1/2 नेक्स्ट अंडररूट जी टर्म होती 7 - 3x त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड केला नेक्स्ट काय केलं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह केलं आणि नेक्स्ट काय होतं √7 - 3x √7 - 3x मध्ये राहिलं 7 - 3x नेक्स्ट या ठिकाणी होतं √7 - 3x आणि या ठिकाणी होतं 7 - 3x म्हणजे 7 - 3x ची पॉवर 1 आणि अंडररूट पॉवर म्हणजे 1/2 दोन्हीचा बेस समान आहे म्हणजे पॉवरची ॲडिशन केली 1/2 + 1 म्हणजे 3/2 हे होईल थर्ड नंबरच्या क्वेश्चनचं सोल्युशन किती आलं तर 14 - 3x अपॉन 2 7 - 3x ची पॉवर 3/2 नेक्स्ट जो फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये काय दिले इन ब्रॅकेट x³ - 5 याची पॉवर 5 अपॉन परत x³ + 3 याची पॉवर किती दिले 3 तर हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्क म्हणून घरी सॉल्व्ह करायचा आहे म्हणजे कोणता रूल यूज करणे बरं डिव्हिजनचा हे होईल u फंक्शन हे होईल v फंक्शन डेरिव्हेटिव्ह डिव्हिजन फंक्शनचा यूज करून तुम्हाला याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे नंबर 5 मध्ये काय दिले 1 + sin² x चा स्क्वेअर इंटू 1 + cos² x चा क्यूब याचा पण डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा तर पहा काय होईल पहिलं लेट y इक्वल टू हे होईल 1 + sin² x इंटू नेक्स्ट 1 + cos² x आणि याचा काय होईल क्यूब आता या ठिकाणी दोन फंक्शन एक 1 + sin² x ची पॉवर 2a आणि दुसरं फंक्शन आहे 1 + cos² x ची पॉवर 3 हे होईल u आणि हे फंक्शन होईल v आणि दोन फंक्शनचं काय दिले तर मल्टिप्लिकेशन म्हणजे तुम्हाला मल्टिप्लिकेशन रूल यूज करायचा आहे मग मल्टिप्लिकेशन रूल काय आहे u इंटू v चा की फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड नेक्स्ट प्लस सेकंड फंक्शन आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मग आता आपण या रूलने एक्झाम्पल सॉल्व्ह करू म्हणजे काय होईल इक्वल टू वायचा डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी पहिलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स त्याच्यानंतर वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx इक्वल टू आता नेक्स्ट रूल काय सांगतो आपल्याला फर्स्ट फंक्शन u आता u ची व्हॅल्यू काय दिली आपल्याला u ची व्हॅल्यू पहिले लिहून घेऊ मग u इक्वल टू किती दिले 1 + sin² x चा स्क्वेअर ज्या ठिकाणी होईल 1 + sin² x चा स्क्वेअर नेक्स्ट काय दिले रूलच्या नुसार डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे काय होईल d/dx ऑफ सेकंड फंक्शन 1 + cos² x याचा क्यूब नेक्स्ट काय प्लस नेक्स्ट v ची टर्म 1 + cos² x चा क्यूब नंतर d/dx ऑफ कायचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे तर u चा मग u ची व्हॅल्यू 1 + हे होईल sin² x चा स्क्वेअर मग त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण सॉल्व्ह करू आता पहा इक्वल टू हे सेम टर्म 1 + sin² x चा स्क्वेअर आता ब्रॅकेटमध्ये काय दिले 1 + cos² x पण याचं काय दिलं आपलं पॉवर 3 म्हणजे पहिला पॉवरचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करू नंतर ब्रॅकेटचा म्हणजे काय होईल पॉवर समोर येईल 3 नेक्स्ट काय होईल 1 + cos² x पॉवर 1 न कमी होईल म्हणजे पॉवर किती होईल 2 आता पॉवरचा डेरिव्हेटिव्ह फाइंड केला तर ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा म्हणजे d/dx ऑफ 1 + या ठिकाणी होईल cos² x आता 1 + cos² x नेक्स्ट काय दिले प्लस नंतर हे सेम टर्म 1 + cos² x याचा काय दिले क्यूब त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी क्यूब राहिलं का
नाही बरोबर, पॉवर इकडनं कमी झाली. नेक्स्ट काय राहील 1 प्लस कॉस साईन स्क्वेअर एक्सचा काय काढायचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 2 पॉवर समोर. नेक्स्ट काय होईल 1 प्लस या ठिकाणी होईल साईन स्क्वेअर एक्स, पॉवर 1 कमी केला म्हणजे पॉवर 1 आणि डेरिव्हेटिव्ह काढायचा आता आपल्याला ब्रॅकेटचा म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस साईन स्क्वेअर एक्स. त्यानंतर नेक्स्ट इक्वल टू 3 समोर घेऊ आपण 3. नेक्स्ट काय होईल 1 प्लस हे साईन स्क्वेअर एक्सची पॉवर 2. नेक्स्ट 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्सची पॉवर परत 2. आता डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे, मग आता डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 0. नेक्स्ट प्लस आता काय दिले कॉस स्क्वेअर एक्स, मग आता कॉस स्क्वेअर एक्सला आपण असं पण लिहू शकतो कॉस एक्सचा स्क्वेअर. मग कॉस एक्सचा स्क्वेअर काय होईल कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे कॉस एक्सचा पॉवर 2. आता परत परत फॉर्म्युला यूज करायचा आहे 2चा म्हणजे काय होईल 2 पॉवर समोर राहिलं काय कॉस एक्स आणि अजून काय राहिलं डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स कॉसचा एक्सचा डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट प्लस करायला 1 प्लस या ठिकाणी होईल कॉस स्क्वेअर एक्सची पॉवर 3. 2 समोर लिहितो. नेक्स्ट काय होईल 1 प्लस साईन स्क्वेअर एक्सची पॉवर 1 नाही लिहिली तर चालेल. नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा परत 1चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस तर सेम जसं कॉस स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आला होता 2 कॉस. नेक्स्ट कॉसचा डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट आता साईन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 2 साईन एक्स. नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह परत काय फाइंड करायचा आहे तर आपल्याला साईन एक्सचा इक्वल टू परत हे 3 1 प्लस साईन स्क्वेअर एक्स. नेक्स्ट 1 प्लस ही कॉस स्क्वेअर एक्स याची पॉवर 2 आणि याची पण पॉवर किती आहे 2. नेक्स्ट इन ब्रॅकेट हे 0 प्लस हे 2 कॉस एक्स. नेक्स्ट कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स. नेक्स्ट प्लस हे 2 इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्सची पॉवर 3. नेक्स्ट 1 प्लस हे साईन स्क्वेअर एक्स. नेक्स्ट इन ब्रॅकेट परत हे 0 प्लस 2 साईन एक्स आणि या ठिकाणी साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. तर नेक्स्ट पाहू आपण इक्वल टू आता या दोन्ही ठिकाणी काय कॉमन दुसरं आलं 1 प्लस साईन स्क्वेअर एक्सची पॉवर किती या ठिकाणी 2 आहे आणि या ठिकाणी आहे 1 प्लस साईन स्क्वेअर एक्सची पॉवर 1 म्हणजे एक पॉवर आपण कॉमन काढू शकतो म्हणजे काय होईल 1 प्लस साईन एक्स एक पॉवर कमी केली. नेक्स्ट काय दिलं या ठिकाणी 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्सची पॉवर 2 आणि या ठिकाणी दिले 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्सची पॉवर 3. तर मग आपण 2 पॉवर कॉमन काढू म्हणजे काय होईल 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्सची पॉवर 2. आता राहिलेला टर्म कोणते आहे 3. आता या ठिकाणी आपण 1 प्लस साईन स्क्वेअर एक्सची पॉवर किती 2 कॉमन किती काढली पॉवर 1 मग एक पॉवर राहिली म्हणजे काय राहिलं 1 प्लस साईन स्क्वेअर एक्स. नेक्स्ट काय राहिलं अजून पहा प्लस म्हणजे 2 कॉस एक्स इंटू मायनस साईन एक्स म्हणजे होईल मायनस 2 साईन एक्स इंटू कॉस एक्स पण ह्याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये पण बघा. 6 नंबरचा क्वेश्चन आहे अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस अंडर रूट एक्स म्हणजे या ठिकाणी काय देईल दोन फंक्शनची ॲडिशन. मग त्या ॲडिशनचा रूल यूज करून आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. पहिलं काय होईल लेट वाय इक्वल टू हे होईल अंडर रूट या ठिकाणी हे कॉस एक्स प्लस परत ते अंडर रूट कॉस आणि परत अंडर रूट एक्स म्हणजे हे होईल फंक्शन यू हे प्लस नंतर हे होईल फंक्शन व्ही दोन फंक्शनचा ॲडिशन. मग आता ॲडिशन रूल यूज करू आपण म्हणजे काय होईल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय अपॉन डी एक्स. नेक्स्ट डी बाय डी एक्स ऑफ कायचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे अंडर रूट कॉस एक्सचा. नेक्स्ट प्लस परत हे डी बाय डी एक्स ऑफ कायचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करणे परत अंडर रूट कॉस परत अंडर रूट एक्सचा इक्वल टू आता अंडर रूटमध्ये काय दिले कॉस एक्स या टर्मला एक्स कन्सिडर करू म्हणजे अंडर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 अंडर रूट एक्स. मग एक्सच्या ठिकाणी काय दिले कॉस एक्स अंडर रूटचा डेरिव्हेटिव्ह फाइंड केला आपण काय राहिलं कॉस म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ या ठिकाणी होईल कॉस एक्स. नेक्स्ट प्लस परत सेम टर्म या ठिकाणी यूज करायची काय करायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस अंडर रूटचा डेरिव्हेटिव्ह काढायचा म्हणजे काय होईल परत 1 अपॉन 2 अंडर रूट काय होईल कॉस परत अंडर रूट एक्स.
परत डी बाय डी एक्स ऑफ काय याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे तर कॉस अंडर रूट एक्सचा म्हणजे इक्वल टू नेक्स्ट काय होईल हे 1/2 अंडर रूट हे कॉस एक्स नेक्स्ट कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय बाय हे मायनस साईन एक्स प्लस परत हे 1/2 या ठिकाणी होईल अंडर रूट या ठिकाणी हे कॉस अंडर रूट परत एक्स नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस अंडर रूट एक्स म्हणजे मल्टिप्लाय बाय मायनस साईन अंडर रूट एक्स मग परत काय पहा साई कॉस अंडर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह फाइंड केला मायनस साईन अंडर रूट एक्स मग राहिला काय अंडर रूट एक्सचा परत मग या ठिकाणी होईल डी बाय डी एक्स ऑफ अंडर रूट एक्स. आता सोल्युशन भेटतं आपल्याला इक्वल टू काय होईल हे मायनस साईन एक्स अपॉन परत हे 2 अंडर रूट कॉस एक्स नेक्स्ट मायनस साईन एक्स समोर लिहितो परत हे मायनस साईन या ठिकाणी होईल अंडर रूट एक्स परत अपॉन हे 2 अंडर रूट कॉस परत अंडर रूट एक्स. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट एक्स काय होईल परत 1/2 अंडर रूट एक्स म्हणजे इक्वल टू हे मायनस साईन एक्स अपॉन हे 2 अंडर रूट कॉस एक्स मायनस 2 मल्टिप्लाय बाय 2 4 म्हणजे या ठिकाणी होईल 1/4 आणि या ठिकाणी होईल अंडर रूट एक्स राहिलं काय हे साईन अंडर रूट एक्स अँड परत अंडर रूट कॉस अंडर रूट एक्स हे झाला या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह डी वाय अपॉन डी एक्स. म्हणजे एकदम सिम्पल आहे फक्त ॲडिशन रूल यूज केला आपण आणि बरोबर डेरिव्हेटिव्ह फाइंड केला. फक्त तुम्ही जर डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले बरोबर यूज केले तर तुमचं एक्झाम्पल करेक्ट येईल. 7 नंबरचा क्वेश्चन आहे लॉग इन ब्रॅकेट सेक 3x प्लस टॅन 3x याचा पण डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं एक क्वेश्चन सिम्पल आहे. पालेट काय होईल y इक्वल टू लॉग इन ब्रॅकेट सेक 3x प्लस टॅन 3x डेरिव्हेटिव्ह फाइंड करू आपण म्हणजे काय होईल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. नेक्स्ट काय होईल वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे डी बाय डी एक्स ऑफ लॉग इन ब्रॅकेट सेक 3x प्लस टॅन 3x. आता लॉगचा डेरिव्हेटिव्ह करा तो लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. आता पूर्ण ब्रॅकेटला आपण एक्स कन्सिडर करू म्हणजे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x म्हणजे लॉग सेक 3x प्लस टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/सेक 3x प्लस टॅन 3x. नेक्स्ट आता काय राहिला आपण ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह राहिला म्हणजे काय होईल डी बाय डी एक्स ऑफ सेक 3x प्लस टॅन 3x. मग आता ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करू आपण इक्वल टू हे 1/सेक 3x प्लस हे टॅन 3x परत इन ब्रॅकेट. आता सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स मग या ठिकाणी काय दिलं सेक 3xचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय होईल सेक 3x इंटू टॅन 3x नेक्स्ट मल्टिप्लाय बाय परत एक्सचा कोएफिशियंट किती 3 म्हणजे 3xचा डेरिव्हेटिव्ह किती होईल परत 3 नेक्स्ट प्लस टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स म्हणजे या ठिकाणी काय दिले टॅन 3xचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय होईल सेक स्क्वेअर 3x परत 3xचा डेरिव्हेटिव्ह काय होईल मल्टिप्लाय बाय 3. आता दोन्ही टर्ममध्ये पहा का कॉमन निघतं तर या ठिकाणी सेक 3x या ठिकाणी सेक स्क्वेअर 3x अजून या ठिकाणी 3 या ठिकाणी 3 आहे म्हणजे 3 पण कॉमन निघतं आणि सेक 3x पण कॉमन निघतं म्हणजे इक्वल टू काय होईल 3 तर ते सेक 3x तीन ब्रॅकेटमध्ये करायला सेक 3x आणि 3 कॉमन काढल्यावर हे टॅन 3x प्लस परत या ठिकाणी सेक स्क्वेअर 3x एक सेक 3x कॉमन काढल्यावर करायला सेक 3x आणि हे 3 पण आपण कॉमन काढली म्हणजे परत हे अपॉन काय राहील सेक 3x प्लस टॅन 3x म्हणजे या ठिकाणी होईल सेक 3x प्लस टॅन 3x. आता न्यूमरेटरमध्ये कोणती टर्म दिली टॅन 3x प्लस सेक 3x आणि डिनॉमिनेटरमध्ये पण सेक 3x प्लस टॅन 3x म्हणजे टर्म कॅन्सल म्हणजे करायला इक्वल टू 3 सेक 3x म्हणजे हा होईल याचा डेरिव्हेटिव्ह डी वाय अपॉन डी एक्स. म्हणजे क्वेश्चन एकदम सिम्पल होता. एक नंबरचा क्वेश्चन आहे कॉट लॉग एक्स अपॉन 2 मायनस लॉग कॉट एक्स अपॉन 2. आता दोन फंक्शन दिले पहिले कॉट लॉग एक्स अपॉन 2
नेक्स्ट सेकंड आहे लॉग कॉट एक्स अपॉन 2, पण दोन्हीचं काय दिले सबट्रॅक्शन, म्हणजे यू मायनस यू म्हणजे सरळ सरळ काय काढायचं त्याचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे काय होईल लेट y इक्वल टू कॉट लॉग एक्स अपॉन 2 मायनस लॉग कॉट एक्स अपॉन 2. आता काय करायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. नेक्स्ट वायचा डेरिव्हेटिव्ह काय होईल dy अपॉन dx इक्वल टू, नेक्स्ट याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे, त्याच्यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह. आता आपण काय करू पहिलं लॉग एक्स अपॉन 2 ला एक्स कन्सिडर करू, म्हणजे काय आलं कॉट एक्स, मग कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय राहत होतं मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, पण या ठिकाणी काय दिलं एक्सच्या ठिकाणी लॉग एक्स अपॉन 2 म्हणजे काय होईल मायनस कोसेक स्क्वेअर लॉग एक्स अपॉन 2. तर आपण कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करा, राहिला कायचा लॉग एक्स अपॉन 2 चा, म्हणजे काय होईल डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स आणि हे अपॉन 2. नेक्स्ट काय होईल हे मायनस, द डेरिव्हेटिव्ह परत लॉग कॉट एक्स अपॉन 2 दिलेले एक्स कन्सिडर करू, म्हणजे काय तयार झालं लॉग एक्स, मग लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स, मग एक्सच्या ठिकाणी काय आलं कॉट एक्स अपॉन 2, परत त्या ठिकाणी लॉगचा डेरिव्हेटिव्ह फाइंड केला, राहिलं काय कॉट एक्स अपॉन 2, म्हणजे काय होईल डी बाय डी एक्स ऑफ कॉट एक्स अपॉन 2. नेक्स्ट इक्वल टू हे मायनस कोसेक स्क्वेअर हे लॉग एक्स अपॉन 2. नेक्स्ट आता पहा या ठिकाणी काय दिले डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स अपॉन 2, 1 अपॉन 2 हे कॉन्स्टंट होईल, म्हणजे हे 1 अपॉन 2 लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह परत 1 अपॉन एक्स, नेक्स्ट मायनस हे 1 अपॉन कॉट एक्स अपॉन 2. आता परत काय डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे कॉट एक्स अपॉन 2 चा, मग काय होईल या ठिकाणी एक्स अपॉन 2 ला एक्स कन्सिडर करू, मग कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, म्हणजे या ठिकाणी काय होईल मल्टिप्लाय बाय मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, मग एक्सच्या ठिकाणी काय होईल परत हे एक्स अपॉन 2, परत काय राहिलं एक्स अपॉन 2 चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करणे, म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ म्हणजे काय होईल एक्स अपॉन 2. आता नेक्स्ट पहा काय होईल हे इक्वल टू मायनस कोसेक स्क्वेअर इन ब्रॅकेट लॉग एक्स अपॉन 2 आणि हे 1 अपॉन 2 मल्टिप्लाय बाय 1 अपॉन एक्स, म्हणजे काय होईल हे 1 अपॉन 2 एक्स. नेक्स्ट हे मायनस मायनस प्लस, म्हणजे काय राहिलं कोसेक स्क्वेअर एक्स अपॉन 2 अपॉन परत काय राहिलं हे कॉट एक्स अपॉन 2. नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स अपॉन 2 किती होईल परत हे 1 अपॉन 2. परत पहा 1 अपॉन 2 तुम्ही कॉमन काढू शकता, ज्या ठिकाणी होईल हे 1 अपॉन 2 कॉमन, काय राहिलं हे मायनस कोसेक स्क्वेअर इन ब्रॅकेट लॉग एक्स अपॉन 2, अजून पण काय राहिलं त्या ठिकाणी एक्स आणि मल्टिप्लाय बाय काय होईल 1 अपॉन एक्स प्लस आता काय दिले कोसेक स्क्वेअर एक्स अपॉन 2 आणि कॉट एक्स अपॉन 2. आता कंडिशन लक्षात ठेवा की कोसेक स्क्वेअर एक्स अपॉन 2 म्हणजे काय होईल कोसेक एक्सची व्हॅल्यू काय राहते 1 अपॉन साइन एक्स, कोसेक एक्सची व्हॅल्यू काय राहते 1 अपॉन साइन एक्स आणि कॉट एक्सची व्हॅल्यू काय राहते कॉस एक्स अपॉन साइन एक्स. म्हणजे या ठिकाणी पुट करतो मी, नाही पुट केलं तरी चालेल ना, नाही तर असं पण क्वेश्चनचं आन्सर ठेवलं तरी चालेल. म्हणजे काय होईल या ठिकाणी हे कोसेक स्क्वेअर एक्स अपॉन 2 अपॉन परत हे कॉट एक्स अपॉन 2 आणि 1 अपॉन 2 आपण तर कॉमन काढले, म्हणजे या क्वेश्चनचं सोल्युशन डी वाय अपॉन डी एक्स. नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायच्या आधी एक तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा एक कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. तर पहा काय दिले याचा फॉर्म्युला आहे 1 प्लस कॉस 2x आहे, 1 प्लस कॉस 2x, मग याचा फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर एक्स आणि नंतर दुसरा आहे 1 मायनस कॉस 2x, याचा फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर एक्स. म्हणजे 1 प्लस कॉस 2x चा फॉर्म्युला 2 कॉस स्क्वेअर एक्स आणि 1 मायनस कॉस 2x चा फॉर्म्युला 2 साइन स्क्वेअर एक्स. आता पहा जर 1 प्लस कॉस एक्सचा फॉर्म्युला तयार करायचा आहे इक्वल टू काय तयार होईल, आणि जर 1 मायनस कॉस एक्सचा फॉर्म्युला तयार करायचा आहे मग इक्वल टू काय तयार होईल. तर या ठिकाणी काय दिलं 1 प्लस कॉस 2x, या ठिकाणी 2x होते, या ठिकाणी काय आलं x, म्हणजे हाफ तयार झाला.
या ठिकाणी पण 2x होतं, या ठिकाणी x तयार झालं म्हणजे याचा हाफ तयार झाला. म्हणजे या ठिकाणी काय राहील 2, परत हे कॉस स्क्वेअर. आता या ठिकाणी काय दिले x, मग एक्सचा हाफ काय होईल x/2. परत या ठिकाणी काय होईल हे 2, हे साइन स्क्वेअर. या ठिकाणी काय x, मग याचा हाफ काय होईल x/2. नेक्स्ट पहा 1 प्लस कॉस 3x फॉर्म्युला तयार करायचा आहे. या ठिकाणी तयार करायचा आहे 1 मायनस कॉस 3x फॉर्म्युला इक्वल टू, याचं पण काय करायचं आपल्याला हाफ हाफ, म्हणजे काय होईल हे 2 कॉस स्क्वेअर 3x हाफ काय होईल 3x/2, म्हणजे 3/2x. या ठिकाणी काय दिलं 1 मायनस कॉस 3x, मग याचा फॉर्म्युला काय होईल 2 साइन स्क्वेअर 3/2x. म्हणजे या ठिकाणी जर 2x 3x दिला असेल तर काय करायचं आहे या ठिकाणी हाफ, म्हणजे प्लससाठी कॉस स्क्वेअर एक्स 2 कॉस स्क्वेअर एक्स आणि मायनससाठी 2 साइन स्क्वेअर एक्स. जर 1 प्लस कॉस 5x/2 दिलं, या ठिकाणी दिलं 1 मायनस कॉस 5x/2. या ठिकाणी प्लस या ठिकाणी मायनस आहे, याचा हाफ काय होईल हे 5/2. याचा हाफ काय होईल परत dl/2, म्हणजे काय होणार इक्वल टू 5/2 मल्टिप्लाय बाय 2 4. म्हणजे काय तयार होईल 2 कॉस स्क्वेअर 5/4x. आणि या ठिकाणी काय तयार होईल की 2 साइन स्क्वेअर 5/4x. आता हे लक्षात ठेवायचं आणि या टाईपचे आपल्याला याच्यावरचे एक्झाम्पल सॉल्व करायचे. तर आपला क्वेश्चन आहे लॉग इन ब्रॅकेट √1 प्लस कॉस 5x/2, म्हणजे 5/2x. नेक्स्ट आहे अपॉन परत 1 मायनस कॉस 5/2x. याचं पण काय फाइंड करायचं आपल्याला आता डेरिव्हेटिव्ह. आता पहा सोल्युशनमध्ये काय होईल, आपल्याला पहिले काय करायचं आहे 1 प्लस कॉस 5x/2 ची व्हॅल्यू तयार करायची आणि 1 प्लस कॉस 5/2x ची पण. आता 1 प्लस कॉस 5/2x ची व्हॅल्यू काय असणार आहे, प्लस दिले म्हणजे काय येईल 2 कॉस स्क्वेअर. याचा हाफ काय होईल परत 5/4x. नेक्स्ट काय दिले 1 मायनस कॉस 5/2x इक्वल टू, याची व्हॅल्यू काय मायनस म्हणजे 2 साइन स्क्वेअर. आता 5/2चा हाफ काय होईल 5/4x. मग आता पहा जर दोन्हीचं काय जाईल डिव्हिजन, मग याचं डिव्हिजन करू आपण, म्हणजे 2 कॅन्सल. म्हणजे कॉस अपॉन साइन, मग कॉस एक्स अपॉन साइन एक्स. याचा फॉर्म्युला काय येतो तर कॉट एक्स. या ठिकाणी काय दिले स्क्वेअर, म्हणजे काय तयार होणार आहे इक्वल टू कॉट स्क्वेअर आणि काय तयार होईल 5/4x. मग याच्यामध्ये आपण ही व्हॅल्यू पुट करू, म्हणजे y इक्वल टू काय तयार होईल हे लॉग, परत इन ब्रॅकेट काय तयार होईल हे कॉट स्क्वेअर 5/4x. मग या ठिकाणी स्क्वेअर दिले, या ठिकाणी स्क्वेअर रूट म्हणजे कॅन्सल, म्हणजे y इक्वल टू काय तयार झालं तर लॉग इन ब्रॅकेट कॉट 5/4x. आता त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड करू, म्हणजे काय होईल yचा डेरिव्हेटिव्ह परत डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता yचा डेरिव्हेटिव्ह dy/dx. नेक्स्ट हे पूर्ण ब्रॅकेटला x कन्सिडर केलं काय तयार झालं लॉग x. मग लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. मग डेरिव्हेटिव्ह काय राहिला परत d/dx ऑफ कॉट 5/4x चा डेरिव्हेटिव्ह राहिला, म्हणजे इक्वल टू परत काय तयार होईल इक्वल टू हे 1/x. म्हणजे x च्या ठिकाणी काय येणार परत कॉट 5/4x. म्हणजे या ठिकाणी काय तयार होईल कॉट 5/4 आणि हे x, म्हणजे हे 1 कॉट 5/4x पर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट 5/4x. म्हणजे 5/4x ला आपण x कन्सिडर करू, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट x म्हणजे काय तयार होईल मायनस कोसेक स्क्वेअर x. मग x च्या ठिकाणी काय येईल परत 5/4x. आता डेरिव्हेटिव्ह कसा राहिला 5/4x चा डेरिव्हेटिव्ह, 5/4x चा डेरिव्हेटिव्ह 5/4. मग इक्वल टू, आता आपण याला बरोबर टर्म मध्ये लिहू, म्हणजे या ठिकाणी काय होईल 1 कॉट 5/4x. म्हणजे या ठिकाणी काय तयार होईल कॉट 5/4x मायनसचं साईन मल्टिप्लाय बाय परत या ठिकाणी कोसेक स्क्वेअर 5/4x मल्टिप्लाय बाय 5/4. आता या टर्मला आपण सॉल्व्ह करू सिम्पलमध्ये. पहिलं
काय दिले 1 कॉट एक्स 1 कॉट एक्स मल्टिप्लाय बाय काय दिले कोसेक स्क्वेअर एक्स. मग या ठिकाणी होईल कोसेक स्क्वेअर एक्स. कॉट एक्सच्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करू. काय असणार आहे 1 कॉस एक्स अपॉन साइन एक्स मल्टिप्लाय बाय याची व्हॅल्यू काय असेल 1 साइन स्क्वेअर एक्स. ही टर्म वरती जाऊन न्यूमरेटरला म्हणजे काय तयार होईल 1 या ठिकाणी साइन एक्स अपॉन हे कॉस एक्स मल्टिप्लाय बाय काय असणार आहे 1 साइन स्क्वेअर एक्स 1 साइन स्क्वेअर एक्स. मग या ठिकाणी साइन एक्स कॅन्सल म्हणजे काय राहिलं 1 साइन एक्स इंटू कॉस एक्स म्हणजे पूर्ण टर्म काय राहणार आहे इक्वल टू हे 5/4 मायनसचं साईन आणि 1 साइन 5/4 एक्स इंटू कॉस 5/4 एक्स हे होईल या क्वेश्चनचं सोल्युशन.